नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। सी 24 तास वृत्तवाहिनीचे हडपसरचे प्रतिनिधी तुकाराम गोडसे यांना केली पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण। राहुरी तालुक्यातील पत्रकार संघाच्या वतीने घटनेचा निषेध। निवासा तालुक्यातील उस्तळ खालसा गावाचा रस्ता खुला करावा या मागणीसाठी सरपंचांसह सर्व गावकऱ्यांनी तहसीलदारांना दिला उपोषणाचा इशारा। कामशेत पोलीस कस्टडीमधून पळालेल्या महिला आरोपीला जेजुरी पोलिसांनी पकडून केलं गजाआड। आणि राहुरी बस स्थानकामध्ये काही चाणाक्ष महिलांनी पकडली महिला चोरांची टोळी। बस स्टँडमध्ये 2 पोलिसांची नेमणूक करा, प्रवाशांनी केली आहे मागणी। मला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। मात्र हडपसरचे सी 24 तास वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी तुकाराम गोडसे हे 4 जुलै रोजी एका बातमीचे चित्रीकरण करत असताना एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना मारहाण केली आहे। दरम्यान या घटनेचा राहुरी तालुक्यातील पत्रकार संघाच्या वतीने निषेध करण्यात आला आणि श्रीरामपूरचे DYSP आणि राहुरीचे तहसीलदार यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले। 4 जुलै 2018 रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान हडपसर येथील कवडीपाट टोल नाक्यावरती केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरला अचानकपणे आग लागली। सदर बातमीचे चित्रीकरण करण्यासाठी सी 24 तास वृत्तवाहिनीचे हडपसर प्रतिनिधी तुकाराम गोडसे हे तिथे गेले होते। त्यावेळी त्या ठिकाणी एक लक्झरी बस चालक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुरू होती। या बाचाबाचीचे रूपांतर नंतर हाणामारीमध्ये झालं। यावेळी लोणी काळभोर पोलीस ठाण्यामधील कर्मचारी इंगळे यांनी बस चालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली। सदर घटनेचे चित्रीकरण तुकाराम गोडसे हे करत होते। त्यावेळी पोलीस कर्मचारी इंगळे यांनी गोडसे यांचा कॅमेरा बंद केला आणि म्हणाले की तू मला न विचारता व्हिडिओ रेकॉर्डिंग का केलं, ते डिलीट कर असं म्हणून शिवीगाळ करून मारहाण केली आहे। हा सर्व प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पोलीस कर्मचारी इंगळे याला बडतर्फ करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। राहुरी तालुक्यातील पत्रकार संघाच्या वतीनं या घटनेचा जाहीर निषेध करत श्रीरामपूर येथील DYSP आणि राहुरीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले। यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब येवले, निसारभाई सय्यद आणि वसंतराव झवरे यांनी बोलताना सांगितलं की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। जे पोलीस प्रशासन कायदा हातामध्ये घेऊन असं कृत्य करत असतील तर सामान्य नागरिकांच्या सोबत ते कसे वागत असतील। इंगळे या पोलीस कर्मचाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करून कठोर शासन करावं अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय कुलकर्णी, राजेंद्र वाडेकर, रियाज देशमुख, प्रसाद मेड, राजेंद्र पवार, RR जाधव, अशोक मंडलिक, कुमार डावकर, शरद पाचारणे, अनिल कोळसे, गोविंद फुंडगे, संतोष जाधव, सतीश फुलसौंदर, मनोज साळवे आदी पत्रकार इथे उपस्थित होते। तर समता परिषदेचे प्रशांत शिंदे आणि RPIचे बाळासाहेब जाधव यांनी उपस्थित राहून या घटनेचा निषेध व्यक्त केला। पत्रकार तुकाराम गोडसे हे पुणे घटनेमध्ये वृत्त संकलन करीत असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना वृत्त संकलन करतो म्हणून विनाकारण मारहाण केली। या घटनेचा आम्ही सर्व राहुरी तालुक्यातील पत्रकार संघटना निषेध व्यक्त करतो। पत्रकारांची समाजाशी बांधिलकी असते, त्यामुळे या हेतूने पत्रकार आपलं कार्य करीत असताना जर कायदा राबवणारेच जर कायदा हातात घेणार असेल तर हे निश्चितच निषेधार्थ बाब आहे। या प्रकरणी संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई व्हावी, त्याला निलंबित करावं, अन्यथा तालुक्यातील सर्व पत्रकार या ठिकाणी आंदोलनात्मक भूमिका घेतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा करतो। सी न्यूजचे प्रतिनिधी तुकाराम गोडसे यांच्यावर जो हल्ला झाला तो दुर्दैवी आहे। भारतीय राज्यघटनेने पत्रकारांना स्वातंत्र्य दिले आहे। समाजामध्ये जे घडतंय त्याचं चित्रण श्री तुकाराम मोरे हे करत होते आणि दुर्दैवाने पोलिसांनी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला।
त्यात ते जखमी झाले, या घटनेचा मी राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आणि संबंधित जे पोलीस कर्मचारी आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी, त्यांना निलंबित करण्यात यावं आणि पत्रकारितेचा जो मागच्या महिन्यामध्ये कायदा झालेला आहे त्या कायद्याच्या आधारे कठोर कारवाई करावी अशी मागणी मी करतो आणि यापुढे असे प्रकार होऊ नये, अन्यथा सर्व पत्रकार एकजुटीने अशा अपप्रवृत्तीला प्रतिकार करतील आणि त्या दृष्टिकोनातून संबंधितवर कारवाई करावी अशी मागणी करतो। हडपसरचे पत्रकार तुकाराम गोडसे वृत्त संकलन करण्यासाठी 4 जुलै रोजी पहाटे 5 वाजता लोणी काळभोर जवळच्या टोल नाक्यावर गेले होते। त्यांनी वृत्त संकलन केलं, त्याचवेळी टोल नाक्यापासून एक लक्झरी बस जात असताना त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने विनाकारण त्या ड्रायव्हरला मारहाण केली आणि त्याचं फुटेज घेत असताना त्या पोलिसाने पत्रकार तुकाराम गोडसे यांना देखील मारहाण केली। तर मी या गोष्टीचा सर्व पत्रकारांच्या वतीनं जाहीर निषेध करतो। आपल्याला माहिती आहे राज्य शासनाने पत्रकार हल्ला विरोधी कायदा केलेला आहे, तर त्या कायद्यानुसार त्या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करून त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी भावना मी व्यक्त करतो। धन्यवाद। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। पुरंदर तालुक्यातील वाल्मिक ऋषींच्या वाल्हे गावामध्ये ग्रामपंचायतच्या वतीने अनोखा उपक्रम राबवण्यात येतोय। डीजे वाद्यांना फाटा देऊन ढोल ताशासारख्या मर्दानी वाद्यांचं प्रशिक्षण येथील तरुण पिढीला देण्यात येत आहे। त्याचबरोबर युवती देखील हे प्रशिक्षण घेत आहेत। शेकडोंच्या उपस्थितीमध्ये वाद्यपूजन करून या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे। समता, एकता आणि सामाजिक विचारांचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुरंदर तालुक्यातील वाल्मिकी ऋषींच्या गावामध्ये येथील ग्रामपंचायतचे सरपंच अमोल खवले, उपसरपंच वैशालीताई पवार, ग्रामसेवक बबन चकाले, ग्रामपंचायत सदस्य अंजली कुमटेकर, सूर्यकांताई भुजबळ, सदस्य सूर्यकांत भुजबळ आणि ग्रामस्थांच्या अनोख्या उपक्रमानं ढोल ताशा या पारंपरिक लोकवाद्याचा गजर गरजू लागलाय। पाश्चिमात्य आणि दिशाहीन डीजे वाद्यांना फाटा देत ढोल ताशासारख्या मर्दानी वाद्यावरती युवकांबरोबर आता येथील युवती देखील ढोल ताशा झांज वाजवण्याचं प्रशिक्षण घेत आहेत। गावामधील सण उत्सव उरुसाला आता लोकवाद्य ढोल ताशा वाजवणार आहेत। या उपक्रमाचा प्रारंभ महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून सर्वपक्षीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये झालाय। यावेळी मान्यवर प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर, दादासाहेब पवार, निरेचे राजेश चव्हाण, पप्पू शेठ भोंगळे आदी उपस्थित होते। या प्रसंगी प्राध्यापक दुर्गाडे, राजेश चव्हाण यांनी प्रत्यक्ष ढोल वाजवून प्रारंभ केला। यावेळी शेकडो युवकांनी ढोल ताशांचा आनंद लुटलाय। या कार्यक्रमाचे आयोजन विक्रम दुर्गाडे, महेश भुजबळ यांनी केलं होतं। वास्तविक पाहता आजची तरुण पिढी पाश्चिमात्य वाद्य संस्कृतीमध्ये गुरफटली गेली आहे। आपल्या मराठमोळ्या लोकवाद्य ढोल ताशाची ताल संस्कृती युवकांना आरोग्यदृष्ट्या बलशाली बनवू शकते। या सरावानं त्यांचं आत्मिक बल उंचवतं आणि आता युवतीने देखील यामध्ये सहभाग घेतलाय। याबाबत ग्रामपंचायत सर्व सदस्य या उपक्रमाला अधिक क्रियाशील राहणार अशी माहिती उपसरपंच वैशाली पवार यांनी दिली आहे। वाल्हे गावामध्ये प्रथमच ढोल ताशा पथक, महर्षी वाल्मिकी ढोल ताशा पथक आम्ही नवीनच चालू करत आहोत। या निमित्ताने सर्व तरुण एकत्रित येऊन आता सध्या परिस्थितीमध्ये सगळे व्यसनाच्या अधीन झालेले आहेत। व्हॉट्सअप, फेसबुकच्या सगळे मोबाईल, फक्त मुलांना मोबाईल आणि मोबाईल त्याच्या पलीकडं काही दिसत नाही। कुठंतरी सगळी मुलं एकत्रित येऊन ते आपले जे पारंपरिक वाद्य ढोल ताशा पथक असेल किंवा आपल्या सर्वांना अशा पद्धत आम्ही प्रथम या ठिकाणी चालू करत आहोत। आमच्या ग्रामपंचायतीच्या मार्फत सध्याची जी युवक पिढी आहे आपली, जी आपला देश पुढे किंवा आपली संस्कृती पुढे चालवणार आहे, त्यांच्यासाठी एक उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे, तो म्हणजे ढोल ताशा पथक। आणि कसं आहे, आमचं हे जे गाव आहे हे सांस्कृतिकदृष्ट्या पूर्ण महाराष्ट्रात म्हणा फेमस आहे। आणि पुढील जी पिढी आहे, आताची जी पाश्चिमात्य आपण बघतो की जीवनशैली आहे त्याच्याकडे जास्त आकर्षित होत आहेत। आणि ही जी आपली सांस्कृतिक ठेवण जी आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली आहे त्याच्यामधून लोक आजकालच्या पिढीला हे समजत नाही की अरे ह्यातून आपलं आरोग्य जे आहे ते सुंदर राहतं आहे। आणि ह्याच्यामुळे जे
तुम्ही आता हे ढोल ताशा वगैरे जर पाहिलं, ही आपली जी वाद्य आहेत पौराणिक, याने आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळते, याने आपलं आरोग्य सुंदर राहतं, ह्याच्यामधून जी ऊर्जा निर्माण होते किंवा जे वेव्स निर्माण होतात याने वातावरणात सुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. तुम्ही जर बघत बसाल DJ ह्याच्यावर नाचता, पण ढोल ताशा जेव्हा वाजतो तेव्हा कोणाचा पाय असा राहिला नाही, जो अंथरुणात पडलेला माणूस असेल तो त्याचेसुद्धा असे हातपाय जर बघायला गेलं तर हालतात, त्याची पण एनर्जी, त्यालासुद्धा एक पॉझिटिव्ह एनर्जी यायला लागते. तर अशा प्रकारे आमच्या ह्या मुलांना आणि पुढच्या पिढीला आमच्या येथील मुलं मुली यांना चांगले संस्कार देऊन आणि पूर्वजांची माहिती द्यावी. ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही सरांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे गावामध्ये ढोल ताशा पद्धत ही राबवली आहे. त्या ढोल ताशातनं मुलांना चांगली संस्कृती मिळते. व्हॉट्सअप, मोबाईल, TV किंवा फेसबुक ह्याच्यातनं जे मुलांना म्हणजे फास्ट मिळतं, पण ह्याच्यातनं जे आहेत मुला किंवा मुलींना आम्ही ढोल ताशा पद्धत ही घेतो. आरोग्याच्या दृष्टीने किंवा योगा अशा बरेच आरोग्याच्या दृष्टीने मुलांना चांगलं आहे. त्यातनं मुलांना आत्ता महिलांचं प्रमाण मुलींचं त्यात 13 पटीने म्हणजे 13 संख्या झाली आहे. त्यात अजून प्रमाणे वाढू, यात मुलींचा सहभाग वाढेल अशी हे करतो आम्ही. आणि परत त्यातनंच मुलींना भरपूर महिलांना कार्यक्रम किंवा कुठल्याही ह्याच्यामध्ये सहभागी. ही जुनी सांस्कृतिक परंपरा आहे. त्या ढोल ताशामुळे शरीराला व्यायाम मिळतो आणि एनर्जी मिळते. ढोल ताशा पथक मुलींनीही करावा आणि करतात. आमचा पट जवळ 13 मुली आहेत आत्ता, आणि इथून पुढे येऊ त्यांचा पट वाढेल ढोल ताशा वाजवायला. ग्रामपंचायत वाल्हेच्या माध्यमातून जे झांज पथक लहान मुलांना आणि मोठ्या मुलांना जे संजय जगताप आणि दुर्गाडे सरांच्या माध्यमातून जे सुरू करण्यात आलेलं आहे, तर त्याच्या पाठीमागे मुलांची शारीरिक तंदुरुस्ती राहण्यासाठी फार उत्तम आहे. आणि यातूनच मुलांना, त्याबरोबर मुलींनाही याचं भरपूर प्रमाणात आम्ही त्याचा उपयोग करून देऊ आणि ग्रामपंचायतचं असं सहकार्य ढोल ताशा पथकाचं राहील अशी मी ग्वाही देतो. पुरंदर तालुक्यातील वाल्हे गाव हे अतिशय मोठी अशी ग्रामपंचायत आहे. जवळपास 10,000 लोकसंख्येचं एक गाव, नीरा आणि सासवडच्या दरम्यान असलेलं अतिशय केंद्रीय असं गाव आहे. बाजारपेठेचं गाव आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा ह्या मार्गावरून जात असतो. आणि 12 तारखेला, येत्या 12 तारखेला इथं ज्ञानेश्वर माऊलींचा विसावा असतो, 1 दिवसाचा मुक्काम असतो. आणि त्या मुक्कामाच्या अनुषंगाने जवळपास 4.5 लाखापर्यंत 5 लाखापर्यंत वारकरी या पालखी तळावर जमत असतात. आणि त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शौचालयाची व्यवस्था असेल किंवा पाणी शुद्ध करण्याची व्यवस्था असेल आणि संपूर्णच आरोग्याचा आणि वारकऱ्यांच्या सेवेसाठी जे अनुषंगिक आवश्यक अशा काही मूलभूत गोष्टी आपल्याला कराव्या लागत असतात, त्या सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून केल्या जातात. तर्फे आणि सर्व युवक युवती आणि सर्व लोकांच्या मार्फत आम्ही ढोल ताशा पथक तयार केलेला असून त्या पथकामध्ये आत्तापर्यंत जे मुलांना यांना जुन्या संस्कृतीची ओळख कमी होत चालली होती, DJ या संस्कृतीकडे मुलं चालली होती, तो जरा डिस्कनेक्ट त्यांचा तिकडचा जाणारा ओघा कमी करण्यासाठी आम्ही वाल्हे ग्रामपंचायततर्फे इथले नागरिकांच्या तर्फे ढोल ताशाची निर्मिती केली असून त्यामुळं आत्ता जी मुलं आहेत ती परत आपल्या जुन्या वाद्य संस्कृतीकडं डायव्हर्ट होत आहेत. त्यामुळं त्या मुलांचा व्यायाम या बाकीच्या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे डेव्हलप होतील. विजयकुमार हरिश्चंद्रे, C24 तास, पुरंदर. तमाशा कलावंतांच्या आणि फड्यांच्या अडीअडचणीवरती मात करण्यासाठी गेल्या 4 वर्षांपासून राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, मात्र तावडेंना वेळच नाहीये असा आरोप राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी केलाय. अखिल भारतीय तमाशा परिषदेच्या वतीनं पुण्यामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी त्या बोलत होत्या.
तमाशा कलावंत आणि फड मालकांना भेडसावणाऱ्या अडचणी मांडण्यासाठी अखिल भारतीय मराठी तमाशा परिषदेच्या वतीनं बुधवारी पुण्यामध्ये पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी परिषदेचे नवनियुक्त अध्यक्ष आविष्कार मुळे, किरण कुमार ढवळपुरीकर, लता पुणेकर, मंदा पाटील यांच्यासह इतर तमाशा कलावंत इथे उपस्थित होते। तमाशाला आता घर लागली आहे, मात्र याकडे शासन दुर्लक्ष करत आहे। या कलेमध्ये समाजामधील उपेक्षित घटकांमधील लोकांचा जास्त समावेश असतो, त्यामुळे शासनाकडनं या कलेकडे दुर्लक्ष केलं जात आहे। राज्याची लोककला जिवंत राहावी यासाठी शासनानं आर्थिक सहाय्य करणं गरजेचं आहे। मराठी सिनेमा आणि नाटकाला भरीव अनुदान मिळतं, मग लोककलेलाच का दुर्लक्षित ठेवलं जात आहे? आमच्या अडीअडचणी मांडण्यासाठी आम्ही सांस्कृतिक मंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करतोय, मात्र सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे 4 वर्षांमध्ये एकदाही तमाशा कलावंतांना वेळ देऊ शकले नाहीयेत। कलावंतांच्या मागण्या मान्य न झाल्यास 15 जुलै रोजी नागपूर अधिवेशनावरती मोर्चा काढून त्या ठिकाणी उपोषण करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आलाय। हा, पहिल्या मागण्या म्हटल्यानंतर आम्हाला शासनाकडे एकच विनंती की पहिल्यांदा 4 वर्ष झालं जे आपले विनोद तावडे साहेबांनी कलावंताची मीटिंग घेतो म्हटले, तुमच्याबद्दल आम्ही विचार करतो म्हटले, पण त्यांनी काय 4 वर्षामध्ये एकही मीटिंग घेतलेली नाही। फक्त आम्हाला आश्वासन देत आले की आज घेऊ, उद्या घेऊ, पुढल्या महिन्यात घेऊ। त्यांनी काय त्या मीटिंग घेतलेली नाही आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या आतापर्यंत असंच अर्धवट मागण्या सगळ्या राहिलेल्या आहेत। त्याच्याबद्दल आम्हाला खंत वाटते की इथनं पुढे आम्ही जी मागण्या मागतो आहे याबद्दल शासनाने थोडी कदर केली पाहिजे, तावडे साहेबांनी पण कदर केली पाहिजे आणि पोलीस बंदोबस्त आम्हाला देखील मिळला पाहिजे की प्रत्येक गावामध्ये आम्हाला जी त्रास होतो की प्रत्येक जागेमध्ये काय काय ठिकाणी जागा मिळत नाही, काय काय ठिकाणी आम्हाला पोलीस बंदोबस्त मिळत नाही, म्हणजे काय काय ठिकाणी पाण्याचे टँकर देखील आम्हाला देऊ शकत नाही। म्हणजे एवढे कलावंताचे हाल आहेत। हे लोककला दिवसांदिवस बुडत चालली, लपत चालली, तर शासनाने या लोककलेला साथ करून ही लोककला वर घेतली पाहिजे। आपण अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। प्रोटीन किंग गुड लाईफ फिटनेसचे मालक प्रसाद शेठ बोराडे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी उपस्थित मित्रपरिवाराने त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला। प्रोटीन किंग गुड लाईफ फिटनेसचे मालक प्रसाद शेठ बोराडे यांचा वाढदिवस मंचर येथील गुड लाईफ जिममध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित मित्रपरिवारांनी त्यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव केला, तसेच त्यांना वाढदिवसाच्या दिवशी पुढील कार्यासाठी देखील शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी सुहास वानखिले, श्रीहरी हिंगे, प्रीतम घाटकर, विपिन इंदोरे, विनायक टावरे, वाळू थोरात, सुमित थोरात, नवनाथ थोरात, गणेश निघोट, शुभम थोरात, अजय तायडे, गणेश बोराडे, सचिन चिंचपुरे, रवी लोखंडे यासह मित्रपरिवार, गुड लाईफ फिटनेसचे जिमचे सर्व सदस्य इथे उपस्थित होते। स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत रहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी। 2014-15 पासून 95% पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर। पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा। प्रवेश देणं सुरू, आजच आपला प्रवेश निश्चित करा। चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात। आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, लोणीकंद, पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद, पुणे 412216। मोबाईल क्रमांक 9595 94 0195, 99 23 59 15 55 आणि 99 23 59 25 55। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत।
नेवासा तालुक्यातील उस्थळ खालसा या गावाचा येण्या जाण्याचा रस्ता खुला करण्यासाठी सरपंचांसह सर्व गावकऱ्यांनी तहसीलदारांना उपोषणाचा इशारा दिला. नेवासा तालुक्यातील उस्थळ खालसा या गावाचा वहिवाटीचा रस्ता शेतकऱ्यांना कायमस्वरूपी बंद केलाय. त्यामुळे रस्ता खुला करण्यासाठी सरपंचांसह सर्व गावकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिलाय. जायकवाडी धरणानंतर उस्थळ खालसा हे गाव पुनर्वसित गावांच्या अनेक प्रश्नांपैकी एक गाव आहे. इथे रस्ता हा मोठा प्रश्न आहे. नेवासा शहरापासून 7 किलोमीटर अंतरावरती असलेले उस्थळ खालसा हे गाव अस्तित्वामध्ये आल्यापासून त्यांना वहिवाटीचा रस्ता होता आणि हा एकमेव रस्ता या गावकऱ्यांना दैनंदिन व्यवहारासाठी नेवाशाला जोडणार आहे. गट क्रमांक 19 मधनं हा वहिवाटीचा रस्ता जातो. सदरच्या गट क्रमांक 19 मधील लाभधारकांनी वहिवाटीच्या रस्त्यावरती खोदकाम करून सदरचा रस्ता वाहतुकीस कायमस्वरूपी बंद केलाय, असं ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटलंय. गेल्या 4 महिन्यांपासून तहसीलदार तसेच प्रशासनाकडे गावकऱ्यांनी वेळोवेळी सदरचा रस्ता खुला करून देण्याची मागणी केली आहे, पण प्रशासन मात्र तारखेवर तारखा देत आहे. सुमारे 1000 लोकवस्तीच्या या गावामधील सुमारे 200 ते 250 विद्यार्थी नेवाशाला शिक्षणासाठी येत आहेत. नदीकाठच्या या गावामधील शेतकऱ्यांचा दूध धंदा हा मोठा दुय्यम धंदा आहे. या गावामधील 100 ते 150 दूध उत्पादक दूध विकण्यासाठी रोज नेवाशाला येतात. 11 जुलै रोजी नेवासा तहसील समोर आमरण उपोषणाचं निवेदन देणारे संतोष पवार, उपसरपंच किसनराव खोसे, तंटामुक्तीचे अध्यक्ष नामदेव पवार, पोलीस पाटील अशोक बर्डे, माजी सरपंच भगवंत नाना पवार, कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन दत्तू मारुती पवार यांनी सर्व गावकऱ्यांच्या सह्यांचं निवेदन नायब तहसीलदार नारायण कोरडे यांना दिले. संतोष रंगनाथ पवार, राहणार उस्थळ खालसा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. आमच्या गावकऱ्याच्या वतीनं मी मागणी मांडतो का उस्थळ खालसा गावचा जुने गावठाण ते नेवासा हा रस्ता पूर्णपणे गट नंबर 19 मध्ये बंद झालेला आहे. आज रोजी इथून जाण्याकरता जवळजवळ 200 मुलं दररोज नेवाशाला जातात शाळेत. त्यांचं बी आज भवितव्य एकदम धोक्यात आहे. दररोज दळणवळणासाठी दुधाचा सुद्धा पर्यायी अवस्था आम्हाला 10 किलोमीटरवरून यावं लागतं शेतकऱ्यांना. तर हा आम्ही तहसीलदार साहेबांना, माननीय तहसीलदार साहेबांना भरपूर वेळा निवेदन देऊन मागणी मांडून त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. तरी पण त्यांनी आम्हाला आता शेवटचा पर्याय एक राहिलेला आहे, या रस्त्याकडे लक्ष द्यावं. आणि नाहीतर आम्ही उपोषणाचा आज दिनांक 4/7/2018 रोजी निवेदन दिलेलं आहे. पोलीस उपनिरीक्षकांना दिलेलं आहे, जिल्हा अधिकाऱ्यांना बी दिलेलं आहे, प्रांत अधिकाऱ्यांना दिलेलं आहे. तरी बी ह्याला आज 11/7/2018 रोजी आम्ही उपोषणाला बसणार आहे. त्याच्या आधी जर आम्हाला हा रस्ता खुला करून नाही दिला तर आम्ही उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही. कमीत कमी आज जवळजवळ आम्ही 150 लोक बसणार आहोत. तरी बी तहसीलदार साहेबांनी याच्याकडं गांभीर्याने लक्षात देऊन आणि आम्हाला रस्ता हा खुला करून द्यावा एवढी मी तहसीलदार साहेबांना विनंती करतो. मी प्रवीण सुभाष पवार, राहणार उस्थळ खालसा. आमची गावकऱ्याच्या वतीने सरपंच विनंती अशी, आम्हाला वहिवाटीचा रस्ता द्या, नाही तर नकाशाच द्या. कुठलाही रस्ता असला तर आम्हाला रस्ताच पाहिजे फक्त. आमची एवढी प्रमुख मागणी आहे आणि आम्हाला न्याय द्यावा सरकारने. बाळासाहेब विनायक पवार, उस्थळ खालसा. आमचा रस्त्याचा प्रश्न आहे. नेवासा ते उस्थळ खालसा हा रस्ता आमचा जवळजवळ 3 किलोमीटर हा बंद केला आहे. तो वहिवाटी पाहिला होता, आम्हाला पाहिला द्यावा. अगर नकाशाचा रस्ता द्यावा. आम्हाला येण्या जाण्याच्या फार मोठ्या अडचणी वाढलेल्या आहेत. तरी शासनाने आमची ही विनंती मान्य करावी. शंकर नापते, C24 तास, नेवासा. राहुरी तालुक्यातील हॉटेल परिवार इथे अवैध दारू विक्रीवरती श्रीरामपूरचे DYSP यांच्या पथकानं 4 जुलै रोजी कारवाई करून हजारो रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्यात. 1 जणाला ताब्यात घेतले तर हॉटेल मालक पसार झालाय. राहुरी तालुक्यातील हॉटेल परिवार इथे अवैध दारू विक्रीवरती श्रीरामपूर येथील DYSP यांच्या पथकानं 4 जुलै रोजी कारवाई करून हजारो रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्यात आणि 1 जणाला ताब्यात घेतलाय तर हॉटेल मालक हा फरार झालाय.
श्रीरामपूर येथील DYSP सोमनाथ वागचोरे यांना अवैध दारू विक्रीची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक फौजदार संजय कदम, हवालदार रवींद्र मेढे, सुनील शिंदे, रमीज अतार यांनी 4 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजेच्या दरम्यान नगर मनमाड रोड मुळाडाम फाटा येथील हॉटेल परिवार इथे धाड टाकली आहे. त्यावेळी तिथे विनापरवाना विदेशी दारूची विक्री होत असताना दिसून आलं. यावेळी पथकानं हजारो रुपयांच्या देशी दारूच्या बाटल्या आणि बिअरच्या बाटल्या जप्त केल्यात. तर हॉटेल मॅनेजर सुदाम सांगळे याला ताब्यात घेण्यात आलाय. मात्र हॉटेल मालक अरिफ देशमुख हा पसार झालाय. दरम्यान पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत पोलीस नाईक रमीज अतार यांच्या फिर्यादीवरनं राहुरी पोलीस स्टेशनमध्ये दारूबंदी कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर पुढील तपास पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरीचे पोलीस करतायत. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. आषाढी वारी 2018 या नावाचं मोबाईल ॲप तयार करण्यात आलंय. यामध्ये श्री क्षेत्र देहू आणि आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर या 3ही जिल्ह्याचा समावेश आहे. पालखी मार्गावरील अधिकारी, त्यांचे मोबाईल नंबर, कामाचं स्वरूप तसेच सर्व सोयी सुविधांबाबत यामध्ये माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. आषाढी वारी 2018 या नावाचे मोबाईल ॲप तयार करण्यात आलंय. सदर ॲपमध्ये श्री क्षेत्र देहू आणि आळंदी ते पंढरपूर या मार्गावरील पुणे, सातारा आणि सोलापूर या 3ही जिल्ह्याचा समावेश आहे. या 3ही जिल्ह्यामधील पालखी मार्गावरील अधिकारी, त्यांची नावं, मोबाईल नंबर, मार्ग, कामाचं स्वरूप उपलब्ध करून देण्यात आलंय. तसेच सोयी सुविधांबाबत माहिती देण्यात आली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी संजय भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. सदर ॲपमध्ये व्यवस्थापन, सुविधा आणि सूचना असे 3 विभाग करण्यात आलेत. व्यवस्थापनमध्ये या विभागामध्ये मार्गक्रमण, पालखी सोहळा प्रमुख, वैद्यकीय सेवा, जलसुविधा, अन्नधान्य पुरवठा आणि वितरण, प्रशासकीय, पोलीस प्रशासन, महानगरपालिका आणि पालिका, विद्युत सेवा, पशुधन, आपत्कालीन इत्यादी सुविधांबाबत माहिती देण्यात आली आहे. सुविधा या विभागामध्ये लाईव्ह पंढरपूर विठ्ठल दर्शनाचा लाभ होणार आहे. सदर ॲप हे लवकरात लवकर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रशासनाकडून पालखी सोहळ्यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. तर सर्व विभागांना सतर्क राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. सन 2018च्या आषाढी वारी सोहळ्यासाठी प्रशासनानं 3ही जिल्ह्यांकरता एकत्रित असं हे मोबाईल ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. आणि या ॲप्लिकेशनमध्ये प्रशासनाच्या सर्वांगीण माहितीसह अनेक सुविधा देण्यात आलेल्या आहेत. यात वारकऱ्यांना येणाऱ्या अडचणींबाबत प्रशासनाशी संपर्क करण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांचे, संबंधित अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक, त्याची सुविधा उपलब्ध आहे. हे दूरध्वनी क्रमांक त्यांना डायलही करता येणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही ज्या एरियात असाल त्या एरियात, त्या विभागाच्या GPS-नुसार ते नंबर हायलाईट होऊन आपल्याला ते डायल करता येणार आहेत. त्याचबरोबर आपण ह्या ॲपमध्ये GPS बेस्ड सुविधा आपण दिलेल्या आहेत. किंवा पालखी तळावरती जे काही मोबाईल टॉयलेट असतील, तिथल्या पाणीपुरवठ्याची व्यवस्था असेल, समन्वय कक्षाची रचना असेल, तर याबाबतही या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला GPS बेस्ड माहिती मिळू शकते. याशिवाय या ठिकाणी लाईव्ह दर्शनाची सोय या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये करण्यात आलेली आहे. अमोल उदमालेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. कोपरगाव शहरामधील प्रभाग क्रमांक 7 मधील गटारीच्या समस्यांच्या मागणीसाठी बेट भागामधील सर्व नागरिकांच्या वतीनं कोपरगाव नगर परिषदेवरती हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र तात्काळ कामं सुरू करण्यात आली आहेत, त्यामुळे तुर्तास तरी हा मोर्चा स्थगित करण्यात आलाय. हल्लाबोलच्या इशाऱ्यानंतर नगरपालिका खडबडून जागी झाली, असं यावेळी दिसून आलंय. कोपरगाव शहरामधील प्रभाग क्रमांक 7 मधील गटारींच्या समस्यांच्या मागण्यांसाठी बेट भागामधील सर्व नागरिकांच्या वतीनं कोपरगाव नगर परिषदेवरती 6 जुलै रोजी हल्लाबोल मोर्चा नगरसेवक अनिल आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात येणार होता, असा इशारा नागरिकांनी दिला होता. याबाबत C24 तास वृत्तवाहिनीनं या वृत्ताला प्रसिद्धी दिल्यानंतर नगरपालिकेमधील अधिकारी खडबडून जागे झाले आणि तात्काळ गटारींच्या कामास सुरुवात करण्यात आली आणि आंदोलनकर्त्यांना हल्लाबोल आंदोलन स्थगित करण्याचं आवाहन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केलंय. गटारीचं काम सुरू झालंय, त्यामुळे नागरिकांनी सदर आंदोलन तुर्तास तरी स्थगित केलंय. जर काम पूर्ण झालं नाही तर कुठलाही इशारा न देता तीव्र आंदोलन करू, असा इशाराही यावेळी नगरसेवक अनिल आव्हाड यांनी दिलाय.
शहरामधील प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांना संपूर्ण प्रभागामधील गटारींचं काम करून देण्यात यावं, अर्धवट राहिलेल्या भूमिगत गटारींचं काम पूर्ण करण्यात यावं या मागण्यांसाठी प्रभाग क्रमांक 7चे नगरसेवक अनिल आप्पा आव्हाड यांच्या पुढाकारानं बेट भागापासनं शहरामधील लहानग्या पुलावरनं मोर्चा काढण्यात येणार होता। जो 6 तारखेला जो मोर्चा आम्ही काढणार होतो तो नगरपालिकेने काम चालू केलं आहे। त्याचं आम्हाला लेखी आश्वासन दिलं आहे 15 दिवसात काम पूर्ण होईल म्हणून आम्ही उद्या जो हल्लाबोल मोर्चा होता तो आम्ही स्थगित केलेला आहे। काही काम नाही आलं तर त्याच्यापेक्षा जास्त आणि जास्त ताकदीने आणि जास्त उद्रेकाने आम्ही तो काम करून घेऊ। बेड भागातील आप्पासाहेब आव्हाड ते मगर घरापर्यंतच्या भोयरे गटाचं काम आता आपण चालू केलेलं आहे, ते लवकरात लवकरच पूर्ण होईल। भूमिगत गटारीची पण भूमिगत गटारीचं ते ओपन गटर आहे, त्याला आता भूमिगत गटर करतोय आपण। हे कोणत्या अनुषंगाने तुम्ही काम चालू केले आता? त्यासाठी नागरिकांचं निवेदन प्राप्त झालं होतं, त्यांनी जो इशारा दिला होता तुम्हाला उद्या हल्लाबोल मोर्चा करण्याचा, आपण काम चालू केलेलं आहे आणि लवकरात लवकरच ते पूर्ण होईल त्याबाबत मी लक्ष घालतोय। आणि काम जर पूर्ण झालं नाही तर याच्यावर मग तुम्ही काय करशाल? नाही, ठेकेदाराला काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत आपण, त्या पद्धतीने लवकरात लवकर काम पूर्ण करून घेण्यात येईल। किती दिवसापर्यंत मुदत? साधारण किती वेळ लागेल? 15 दिवसामध्ये काम पूर्ण होऊन जाईल सर। आता ऑलरेडी खोदाई चालू आहे तिथं। आव्हान काय करणार तुम्ही यांना आंदोलनकर्त्यांना? उद्याचं त्यांचं जे मोर्चाचं हे होतं, त्यांनी निवेदन दिलेलं होतं तर त्यांनी मोर्चा करू नये असं मी त्यांना आव्हान केलं। योगेश डोके, C24 तास, कोपरगाव। या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतो। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत। कामशेत येथील पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये असणारी महिला आरोपी पहाटे 6 वाजता वॉशरूमला जाण्याच्या बहाण्यानं पळून गेली आहे। दरम्यान या महिला आरोपीला जेजुरी पोलिसांनी जेजुरी बसस्थानक परिसरामधून ताब्यात घेतलाय। कामशेत येथील पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये असणारी महिला आरोपी पहाटे 6 वाजता वॉशरूमच्या बहाण्यानं पळून गेली आहे। या महिला आरोपीला जेजुरी पोलिसांनी जेजुरी बसस्थानक परिसरामध्ये ताब्यात घेतलाय। अनिता राजू आडकर ही महिला कामशेत येथील एका हॉस्पिटलमध्ये कामाला होती। तेथील डॉक्टर एका पतसंस्थेमध्ये पैसे भरण्यासाठी या महिलेकडे देत होते। या महिलेने सुमारे 2,94,00,000 रुपये पतसंस्थेमध्ये भरले नाहीत। त्यामुळे या महिलेवरती कामशेत येथील पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर महिला पोलीस कस्टडीमध्ये असताना बुधवारी 4 जुलै रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास वॉशरूमच्या बहाण्यानं ती पोलीस स्टेशनमधून पळून गेली आहे। जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांना सदर महिलेचे फोटो आणि माहिती मिळाली होती। सदर महिला जेजुरी बसस्थानक परिसरामध्ये दिसून आल्याची खबर पोलिसांना मिळाली। अंकुश माने यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना फोटो आणि माहिती देऊन या महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली। दरम्यान पोलीस उपनिरीक्षक राजेश मालेगावे पाटील, फौजदार चंद्रकांत सातबाई, पोलीस हवालदार शिवा खोकले, महेश उगले, अतुल मोरे, संतोष मेढेकर, महिला पोलीस कर्मचारी कल्पना वाबळे, योगिता जाधव यांनी सदर महिलेस जेजुरी बसस्थानक परिसरामध्ये पकडला आहे। 2018 भादवी कलम 408 मध्ये महिला आरोपी नामे अनिता आडकर ही पोलीस कस्टडीमधून पळून गेली होती। ती जेजुरी पोस्टे हद्दीत आल्याची गोपनीय बातमीदाराद्वारे माहिती मिळाल्याने जेजुरी परिसरात तिचा शोध घेतला असता ती मिळून आल्याने पुढील कारवाईसाठी तिला कामशेत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे। विजयकुमार हरिश्चंद्र, C24 तास, जेजुरी। लोणी येथील बाजारामध्ये जनावरे खरेदी करून अहमदनगर इथे टेम्पोमधून नेत असताना राहुरी शहर हद्दीमध्ये पोलिसांनी सापळा लावून 4 जुलै रोजी दुपारी नगर मनमाड रोडवरती टेम्पो, जनावरं आणि 2 व्यक्तींना ताब्यात घेतलं। लोणी येथील बाजारामध्ये जनावरे खरेदी करून अहमदनगर इथे टेम्पोमध्ये नेत असताना राहुरी शहर हद्दीमध्ये पोलिसांनी सापळा लावून 4 जुलै रोजी दुपारी नगर मनमाड रोडवरती टेम्पो, जनावरे आणि 2 ताब्यात घेतले।
4 जुलै रोजी दुपारी 3 वाजेच्या दरम्यान राहुरीचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांना माहिती मिळाली की लोणी येथील बाजारामधनं खरेदी केलेली जनावरं एका टेम्पोमधनं राहुरी मार्गे नगरला नेण्यात येत आहेत। त्यानंतर अविनाश शिळीमकर यांनी ताबडतोब पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणराव भोसले, हवालदार आयुब शेख, नवनाथ वाघमोडे, संजय जाधव वाघ, मेटकर, संतोष शिंदे, सचिन ताजणे आदींचं पथक तयार करून नगर मनमाड राज्य मार्गावरती राहुरी शहर हद्दीमध्ये बस स्थानकाच्या समोर सापळा लावला। इथे टेम्पोमधनं 9 गाया आणि 3 बैल नगरकडे नेत असताना आढळून आलेत। यावेळी पोलीस पथकानं कारवाई करून टेम्पो, 12 जनावरं असा एकूण 6,13,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तर मोहसिन मुस्ताक कुरेशी आणि दानिश उर्फ सोनू रियाज कुरेशी या दोघांना पकडून गजाआड करण्यात आलाय। जप्त केलेली जनावरं रात्री उशिरा गुहा येथील गोशाळेमध्ये जमा करण्यात आली आहेत, अशी माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मणराव भोसले यांनी दिली आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। अकोलेचे वनपरिक्षेत्रपाल भाग्यश्री पोले यांच्या हस्ते अकोले न्यायालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं। राज्य वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेनुसार राज्यामध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प 1 जुलै ते 31 जुलै 2018 पर्यंत राज्यभर राबवण्यात येणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून अकोले तालुक्यामध्ये 6,50,000 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्रपाल पोले यांनी दिली आहे। राज्याचे वनमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या कल्पनेमधनं राज्यामध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प 1 जुलै ते 31 जुलै पर्यंत राज्यभर राबवण्यात येणार आहे। याचाच एक भाग अकोले तालुक्यामध्ये 6,50,000 वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, अशी माहिती अकोल्याचे वनपरिक्षेत्रपाल भाग्यश्री पोले यांनी दिली आहे। न्यायालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण याप्रसंगी करण्यात आले। यावेळी अकोले न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश SP सय्यद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। यावेळी न्यायाधीश SS काळे, तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस उपनिरीक्षक नितीन बेंद्रे, अकोले बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट DN गवांदे, माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट KD धुमाळ, ॲडव्होकेट भाऊसाहेब नवले, ॲडव्होकेट RD नवले, ॲडव्होकेट TS पापाळे, ॲडव्होकेट BV मोरे, ॲडव्होकेट बादशाह चौधरी, अकोल्याचे मुख्याधिकारी प्रवीण निकम, अकोले वन विभागाचे परिक्षेत्र अधिकारी JD गोंदके, सहाय्यक अधीक्षक DM सांगळे, ॲडव्होकेट भाऊसाहेब साबळे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। ऑनलाईन पद्धतीनं 6,25,000 वृक्ष लागवडीची नोंद झाली आहे। अकोले वन विभागामार्फत 3,30,000 ग्रामपंचायत, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद आणि आश्रमशाळा या कार्यालय परिसरामध्ये 70,000 वृक्षांची मागणी आमच्याकडे आली आहे। या मोहिमेमध्ये तालुक्यातील सर्व शासकीय कर्मचारी, निमशासकीय संस्था, सहकारी संस्था यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन देखील त्यांनी केलं। यावेळी न्यायालय परिसरामध्ये सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। प्रत्येक वर्षी ज्या ज्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले त्या ठिकाणी वृक्षांची देखभाल करण्याची जबाबदारी तेथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची आहे। प्रत्येक कार्यालयानं त्यांचं रजिस्टर करून वृक्षारोपण जतन करण्याचं आवाहन देखील आम्ही करणार आहोत। अकोले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी मोकळी जागा आहे। प्रत्येक नागरिकांना एक वृक्ष लावून त्या वृक्षाचं संवर्धन करणं हे आपलं कर्तव्य मानावं लागेल। निसर्ग राजा आपला मित्र आहे असं म्हणून हे अभियान पुढे नेण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन JD गोंदके यांनी केलंय। दिनांक 10/10/2016 त्या शासन निर्णयानुसार आपल्याला 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 50 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट महाराष्ट्राला दिले गेलेले होते। त्यामध्ये आपण 2016 मध्ये 2 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट होते, त्यात आपण 2,81,00,000 रोपे लागवड केली। त्यानंतर 1 जुलै ते 7 जुलै 2017 मध्ये आपल्याला 4 कोटीचे वृक्ष लागवड उद्दिष्ट होते। तर त्याच्यामध्ये आपण 5,43,00,000 रोपे आपल्या महाराष्ट्रात लागवड झाली गेली। दोन्हीही वरती एक हे विक्रमी यश आपल्याला मिळाले असं म्हणता येईल। तर यावर्षी 13 कोटीचे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आपल्या समोर आहे। त्यातही मागच्या 1 वर्षभरापासून अगदी युद्ध पातळीवर सर्व यंत्रणा काम करत आहेत। तर हेही उद्दिष्ट निश्चित पूर्ण होईल। यासाठी 13 कोटीमध्ये 7.5 कोटी वृक्ष लागवड ही वन विभागामार्फत केली जाणार आहे महाराष्ट्रामध्ये, आणि 5.5 कोटी वृक्ष लागवड ही इतर यंत्रणा, निमशासकीय यंत्रणा यांच्यामार्फत केली जाणार आहे। तर याच्यामध्ये अकोले तालुक्यामध्ये आपल्याला ऑनलाईन उद्दिष्ट आपल्या जवळपास 6.5 लाखापर्यंत आपण ऑनलाईन नोंदणी झालेली आहे। या व्यतिरिक्त इथली जी कोणी सेवाभावी संस्था आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, विद्यार्थी आहेत, आश्रमशाळा आहेत किंवा जागृत नागरिक आहेत,
ह्या सगळ्यांमार्फत या सगळ्यांकडनं ही भरपूर रोपांची मागणी आपल्याकडे येत आहे, जिची नोंद आपण ऑफलाईन पद्धतीने घेत आहेत सध्या तरी. त्यांच्यासाठी रोपे आपण सुगाव नर्सरीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहेत. शिवाय आपण एक रोपे आपल्या दारी हा स्टॉलचं उभारणी आपण तहसील कॅम्पसमध्ये केलेली आहे. तर त्यांच्यासाठी तिथे सवलतीच्या दरामध्ये आपण रोपे उपलब्ध करून देत आहेत. तर मी सर्वांना अशी विनंती करेन की प्रत्येकाने एकतरी रोप घ्यावं आणि ते जगवावं. सचिन खरासी, 24 तास, अकोले. एका बातमीचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी गेलेल्या पत्रकार तुकाराम गोडसे यांना मारहाण करणारे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी इंगळे यांच्यावरती तात्काळ निलंबनाची कारवाई करून कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीनं नेवासा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. लोणी कवडीपाट टोल नाक्यावरती केमिकलच्या ट्रकला लागलेल्या आगीचं वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला ग्रामीण पोलिसांनी मारहाण केली आहे. ही घटना बुधवारी पहाटे 5 वाजच्या सुमारास घडली आहे. पत्रकार तुकाराम गोडसे यांना आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी वृत्तांकन करण्यासाठी गेले होते. या घटनेचा निषेध करत गोडसे यांना मारहाण करणारे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावं आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी नेवासा तहसीलदार यांना नेवासा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय. मागील काही दिवसांपासून पत्रकारांवरती होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ होतीये. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. जर पोलीस प्रशासन कायदा हातामध्ये घेऊन असं कृत्य करत असतील तर सामान्य नागरिकांच्या सोबत कसे वागत असतील असा प्रश्न उपस्थित होतोय. यावेळी नायब तहसीलदार ज्योतिप्रकाश जायकर यांना नेवासा तालुका पत्रकार संघाच्या वतीनं निवेदन देण्यात आले. यावेळी नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचे अध्यक्ष विनायक दरंदले, सचिव सुखदेव फुलारी, उपाध्यक्ष सुहास पठाडे, गुरुप्रसाद देशपांडे, जिल्हा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नवगिरे, अशोकराव तुवर, रमेश पुंजाराम शिंदे, शंकर नाबदे, मोहन गायकवाड, उमाकांत भोगे, पवन गरुड, गंधारे भाऊसाहेब, शामराव मापारी, मकरंद देशपांडे, अशोक डहाळे आदी उपस्थित होते. लोणी काळभोर येथील श्रीचोस्ताचे प्रतिनिधी तुकाराम गोडसे पहाटे टोलनाक्यावरती ज्यावेळेस तिथं कंटेनरला आग लागली ते चित्रीकरण करत असताना तेथे अमानुष पद्धतीने तेथील कॉन्स्टेबल गोडसे यांना हाणमार केली. त्या हाणमारीचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आमचे महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघटनेचे राज्याध्यक्ष सन्माननीय पवनजी वानखेडे यांच्या आदेशाने अधिवेशनामध्ये त्या कॉन्स्टेबलला बडतर्फ तर केलंच पाहिजे, परंतु ज्या 2017 साली पत्रकार हल्ल्याचा जो कायदा मसुदा तयार केला होता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, त्या कायद्यानुसार संबंधित त्या कॉन्स्टेबलवरती कारवाई व्हावी यासाठी आम्ही आग्रही भूमिका मांडतो. लोणी काळभोर येथे वृत्तसंकलनासाठी C24 तासचे प्रतिनिधी तुकाराम गोडसे गेले असता त्या ठिकाणी पोलिसांनी काही न बघता आणि काही न विचार करता गोडसे यांना मारहाण केली. म्हणजे पहाटे गोडसे हे पत्रकार त्या ठिकाणी वृत्तसंकलनासाठी येतात. म्हणजे पत्रकाराची ही जबाबदारी आहे का काय घडलं आहे ते जनतेसमोर मांडायचं आणि त्या माध्यमातून ते पहाटे 5 वाजता आले असताना त्यांना कशाचीही विचारपूस न करता ते C24 तासासाठी शूटिंग करत असताना पोलिसांनी लोणी काळभोर येथीलच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली. अशा पद्धतीने जर हे पोलीस वागत असतील तर पत्रकारांनी नेमका आता न्याय मागायचा कोणाकडे हा प्रश्न या निमित्ताने निर्माण झाला आहे. नेवासा तालुका पत्रकार एकता संघाच्या वतीने आज नेवासा तहसीलदार यांना त्या पद्धतीचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि तहसीलदार त्या ठिकाणी म्हटलेलं आहे का तुमची जी म्हणणं आहे ते आम्ही कलेक्टरला कळवू, तर लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी या निमित्ताने आम्ही करत आहोत. C24 तासचे प्रतिनिधी तुकाराम गोडसे हे लोणी काळभोर येथील टोल नाक्यावरती वृत्तसंकलनासाठी गेले असता पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना दमदाटी, शिवीगाळ आणि मारहाण केली. या घटनेचा नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत आणि गोडसे साहेबांना जी मारहाण झाली, मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत. खरं तर राज्य शासनाने पत्रकार हल्लाविरोधी कायदा संमत केलेला आहे, ज्याच्या आधी कायदा राबवण्याची जबाबदारी आहे. पत्रकारांना संरक्षण देण्याची ज्या पोलीस डिपार्टमेंटवरती जबाबदारी आहे त्यांनीच पत्रकारावरती मारहाण करणं, पत्रकारांना मारहाण करणं म्हणजे हा कायदा करून काय उपयोग झाला असा हा प्रश्न खरं तर या ठिकाणी उपस्थित होत आहे. राज्य शासनाला तातडीची आमची कळकळीची विनंती आहे, हा कायदा राबवत असताना त्याची अंमलबजावणी कडक पद्धतीने झाली पाहिजे. दुसरा जाता जाता प्रसंगाने जो राज्य शासनाने काल पेन्शनचा मुद्दा जाहीर केलेला आहे
राज्यातील सिनियर म्हणजे वयोवृद्ध पत्रकारांना जे पेन्शनचा निर्णय घेतला तो अतिशय चांगला आहे, पण त्यामध्ये थोडीशी त्रुटी आहे. जे अधिकृत स्वीकृतीधारक पत्रकार आहेत त्यांनाच फक्त त्यामध्ये घेतले जाणार आहे. फक्त आधी स्वीकृतीची 8 न ठेवता 60 वर्ष पूर्ण होणारा पत्रकार आणि कमीत कमी 20 ते 30 वर्ष पत्रकारिता करणारा वृत्तपत्राचा दाखला, ह्या 2 निकषावरती ते ज्येष्ठ पत्रकार ठरवल्या जावा अशी एक मागणी या ठिकाणी आम्ही या निमित्ताने करतो. शंकर नामदे, C24 तास, निवासा. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतो. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. BJS कॉलेजच्या मागे लोणीकंद, पुणे 412216. मोबाईल क्रमांक 9595940195, 9923591555 आणि 9923592555. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. राहुरी बस स्थानक इथे प्रवाशांची पाकिट आणि महिलांचे दागे चोरणारी चोरांची टोळी काही चाणाक्ष महिलांनी पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. चोरांच्या या घटनामुळे बस स्थानकामध्ये 2 पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी आता प्रवाशांकडून करण्यात येते आहे. राहुरी बस स्थानक इथे प्रवाशांची पाकिटं आणि महिलांची दागिने चोरणारी महिलांची टोळी 5 जुलै रोजी काही चाणाक्ष महिला प्रवाशांनी पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिली आहे. 5 जुलै रोजी दुपारी राहुरी बस स्थानकामध्ये पुणे पाचोरा ही बस काही काळ थांबली होती. यावेळी बसमधील परप्रांतीय असलेल्या 3 ते 4 महिलांच्या टोळीनं एका महिला प्रवाशाला बसमधून उतरत असताना घेरा घालून पर्समधील दागिने चोरण्याचा प्रयत्न केला. ही घटना प्रवासी महिलेच्या लक्षात येताच तिनं एका महिलेला रंगेहात पकडलाय. यावेळी चोर महिलेच्या साथीदार असलेल्या इतर 2 ते 3 महिला तिची सुटका करण्यासाठी तिथे धावून आल्या, तर सदर महिलेने यावेळी आरडाओरडा केला. त्यावेळी इतर प्रवासी आणि बसस्थानक प्रमुखांनी सदर परप्रांतीय महिला चोरांची टोळी पकडून त्यांना थेट राहुरी पोलीस ठाण्यामध्ये आणून पोलिसांच्या स्वाधीन केलाय. सदर प्रवासी महिलेनं पोलिसांची झंझट नको म्हणून फिर्याद देण्यास टाळले, मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. याबाबत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं. गेल्या अनेक दिवसांपासून राहुरी बसस्थानक इथे पुरुषांचे पाकिट मारणं, महिलांच्या अंगावरील दागिनं आणि पर्समधील रक्कम चोरणं असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलंय. आज काही चाणाक्ष महिलांनी सदर परप्रांतीय महिला चोरांची टोळी पकडून दिल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा सुस्कारा सोडलाय. तर राहुरी बसस्थानकामध्ये कायमस्वरूपी 2 पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येते. मनोज साळवे, सतीश फुलसमदार, C24 तास, राहुरी. येवल्यामध्ये नगरपालिकेच्या वतीनं हुतात्मा स्मारक इथे आमदार नरेंद्रभाऊ दराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच परिसरामध्ये देखील नगराध्यक्ष, नगरसेवक, कर्मचारी, नागरिक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. येवला नगरपालिकेच्या वतीनं हुतात्मा स्मारक इथे आमदार नरेंद्रभाऊ दराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नगराध्यक्ष, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, पालिका कर्मचारी आदींच्या हस्ते या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं. पालिकेच्या वतीनं शहरामध्ये 7000 झाडं लावण्यात येणार आहेत. या प्रसंगी मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, गणेश शिंदे, नगरसेविका छाया क्षीरसागर, सरोजिनी वखारे, मुख्य लिपिक बापूसाहेब मांडवडकर, अभियंता अभिजित इनामदार, लेखापाल बारी, भंडारपाल विजय शिंदे आदींसह पालिका कर्मचारी इथे उपस्थित होते. प्रशांत कलंके, C24 तास, येवला. सरपंच थाळी, पाटील थाळी आणि सावकार थाळी या प्रकारची नावं असलेल्या थाळी कदाचित तुम्ही कधी ऐकल्या नसतील. मात्र या नावाच्या मोठमोठ्या थाळ्या ग्राहकांना देण्यात येत आहेत. पुण्यामधील औंध बाणेर लिंक रोडवरती तात्याचा ढाबा इथे या थाळ्यांमध्ये ग्राहकांना नॉनव्हेज जेवण देण्यात येत आहे. सध्या सोशल मीडियावरती या थाळीची मोठी चर्चा होतीये. या थाळ्यांचं नेमकं काय वेगळेपण आहे पाहूयात. सरपंच, पाटील आणि सावकार ही नावं जशी भारदस्त आणि मोठी वाटतात, आता त्याच नावाप्रमाणे भली मोठी नॉनव्हेज थाळी पुण्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. पुण्यामधील औंध बाणेर लिंक रोडवरती तात्याचा ढाबा इथे या थाळ्या ग्राहकांना देण्यात येतात. एकाच थाळीमध्ये जवळपास 8 ते 10 जण मनसोक्त जेवू शकतील अशा आकाराच्या या थाळ्या आहेत.
मटण, चिकन, फिश, सुकी कलेजी, किमा काळा रस्सा, तांबडा रस्सा, मटण सूप, अंडी, पापड, साजूक तुपामधील इंद्रायणी राईस, डाळ खिचडी, 4 प्रकारच्या भाकरी, ताक, सोलकडी आणि कोशिंबीर असा भला मोठा मेनू एकाच वेळी एकाच थाळीमध्ये ग्राहकांना खायला देण्यात येतोय। त्यामुळे एकाच मोठ्या थाळीमध्ये या नॉनव्हेज मेनूचा आस्वाद घेण्यास पुणेकर मोठी पसंती देत आहेत। एकदम मस्त वाटलं। सरपंच नावासारखा जे सरपंच असतो त्या सरपंच नावासारखीच ही सरपंचाची थाळी आम्ही या ठिकाणी आस्वाद घेतलेला आहे। पहिल्यांदाच अशा एवढ्या मोठ्या ताटामध्ये हे जेवण, मराठमोळं जेवण, त्यामध्ये अंड, फिश, मराठमोळी चुलीवरची भाकरी या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच आस्वाद केलेला आहे। त्यामुळे एकदम छान वाटलं। आम्ही मित्रांसमोर मंचरवरून खास ही थाळीचा आस्वाद घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी आल्यानंतर या सरपंच थाळीची ऑर्डर केली, एकदम छान वाटलं। सरपंच पाटील आणि सावकार यांच्या नावामध्ये जसा मोठा रुबाब आहे तसा मोठा रुबाब ही थाळी खाताना तुम्हाला अनुभवता येणार आहे। या मोठ्या आकाराच्या नॉनव्हेज थाळ्या सध्या पुणेकर खवय्यांना भुरळ घालतायत। अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे। पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी। C24 तास वृत्तवाहिनीचे हडपसरचे प्रतिनिधी तुकाराम गोडसे यांना केली पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण। राहुरी तालुक्यातील पत्रकार संघाच्या वतीने घटनेचा निषेध। निवासा तालुक्यातील उस्तळ खालसा गावाचा रस्ता खुला करावा या मागणीसाठी सरपंचांसह सर्व गावकऱ्यांनी तहसीलदारांना दिला उपोषणाचा इशारा। कामशेत पोलीस कस्टडीमधून पळालेल्या महिला आरोपीला जेजुरी पोलिसांनी पकडून केलं गजाड। आणि राहुरी बस स्थानकामध्ये काही चाणाक्ष महिलांनी पकडली महिला चोरांची टोळी। बस स्टँडमध्ये 2 पोलिसांची नेमणूक करा, प्रवाशांनी केली आहे मागणी। याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास, जगावर्तमानात बिनधास्त।